नमस्कार मित्रमैत्रीण, सक्षम गार्डनिंग ब्लॉग ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज आपण आहे ना आपल्या गार्डनचा व्ह्यू देत आहे. तर आहे ना किती दिवस झालं, खूप दिवसापासून आहे ना आपला व्हिडिओ चाललेला नाही आहे. तर त्याचं कारणही होतं व्हिडिओ न येण्याचं, म्हणूनच मी आत्ता व्हिडिओ सोडत आहे. तर माफ करा मला, सॉरी. त्यामुळे मी आत्ता व्हिडिओ बनवत आहे. तर आपली प्लांट्स बघू शकताय कसे आहेत, मी त्याचा व्ह्यू दाखवत आहे. पावसामुळे पण खूप दाखवता येत नाही. हे एडेनियम आहे आपलं, हे आपली वांग्याचं झाड आहे. बघू शकता इथे वांग पण यायला लागले आणि इथं पण एक येतं आहे बघा. आणि हा आपला कडीपत्त्याचा पण अपडेट देतो आहे. इतका मोठा कडीपत्ता झाला आहे. इथनं पूर्ण अख्खं एवढं हे सगळं आहे ना आपलं. बघू शकता इथं कसं आहे, एअर रूट्स निघलेल्या आहेत तिच्या, पूर्णपणे चिटकलेलं आहे ती तिथे. खूप मोठं आपल्या फांद्या झालेल्या आहेत ह्याच्यातून ड्रॅगन फ्रूटच्या. कळ्या तर अजून काय आपल्या ड्रॅगन फ्रूटला आलेलं नाही आहे. आपलं 2-3 वर्षापूर्वीच आता झाड झालेलं आहे ड्रॅगन फ्रूटचं. खूप मोठं वरपर्यंत गेलेलं आहे, बघू शकताय. आणि इथं बघू शकता आपण इथं फांद्या ठेवल्या होत्या पाण्यामध्ये गुलाबाची. हेच बघू शकता इथं रूट्स निघालेले आहेत गुलाबाच्या झाडाला आहे. बघू शकता पानंही फुटलेले आहेत. 1 महिना होऊन गेला बेलची आणि त्याची कटिंग आहे. तर हा छोटासा व्हिडिओ मी बनवत आहे. बघू शकता ह्याचं पण अपडेट देतो आहे. आपलं हे पेरूचं झाड आहे. थोडंसं बाजूच्या साईडला काम चालू आहे ना, त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओमध्ये थोडा आवाज येत आहे. त्यासाठी खूप तर त्याबद्दलही माफी मागतो. आणि थोडंसं ॲडजस्ट करायचं. बघू शकता लिंबू हे घ्यायला लागला आहे. प्रथम पावसाळ्यामध्ये जर पाणी साठलं ना, पाणी जर साठलं तर आहे ना, तुम्ही अशी ना गुडाई करा. बघू शकता मी माती आहे ना ह्याची मोकळी केलेली आहे सगळ्या झाडांची. हे बघू शकता अशी माती आहे ना सगळ्यांची आहे ना 15-15 दिवसातनं गुडाई करा. म्हणजेच आहे ना मोकळी करा माती. तर आहे ना पाणी साठणार आहे. आणि ड्रेनेज होईल पहिले आहे ना सगळे साफ करून घ्या, म्हणजे पाणी आहे ना थांबलं नाही पाहिजे असं झाडांमध्ये करा. एडेनियम जर झाडामध्ये सारखं पाणी थांबलं तर आहे ना ह्याचा जो हे असतो ना आपला, ते ना सडायला सुरुवात होईल. हे बघू शकता हे तुम्ही दाखवलं आहे. म्हणून ते सडण्यापेक्षा आहे ना तुम्ही रोज ह्याची थोडी गुडाई जरी केली तरी लय झालं. हे बघू शकता. तर असे आपले प्लांट्स आहेत. छोटासा आपला ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. बघू शकताय पर्पल हार्ट तुझ्या बाटलीत लावल्या आणि किती झालं आहे बघू शकता. इथं पण एअर रूट्स निघलेले आहेत. बघू शकता चाफाही आपला खूप चांगला आहे. आणि ही आपली इथली चाफाची कटिंग जी आपण लावली नाही चांपा फ्लावर, ती खूप बारीक झालेली आहे. आता 2-3 महिने झाले त्या कटिंगलाही लावून. कसा हा छोटासा ब्लॉग वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. सक्षम गार्डनिंग ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक शेअर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. खालचाही मी अपडेट दाखवतो तुम्हाला आता. चला, तर हा खालचा अपडेट आहे. बघू शकता मोगऱ्याच्या झाडालाही कळे आलेले आहेत. जास्वंदाच्या झाडालाही कळे आहेत आपल्या. हे बघू शकता सगळ्या मोगऱ्याच्या झाडाला कळे. बघू शकता आपलं गुलाबाचं झाड आहे, याला बेसल सुट निघलेले आहेत 2. खूप सगळी झाडं आपली खूप चांगली आहेत, निरोगी झाडं आहेत आहे आपली सगळी. आणि आपलं खालचं आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. बाय, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.